नमस्कार. कोवडमध्ये इथे उपस्थित माझ्या सगळ्या बहिणींनो आणि माझ्या सगळ्या भावांनो, सगळ्यात आधी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मी विनम्र असं अभिवादन करते. मी असेल, एम.जी. पाटील असतील, आम्ही दादांच्या सोबत काम केलेले कार्यकर्ते आहोत. त्यांची पोकळी ही महाराष्ट्रात कधीही भरून निघणार नाही अशा पद्धतीची आहे. त्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आज सकाळपासून मी या चंदगड तालुक्यामध्ये फिरतीये. सकाळी एक सभा झाली, आता तुमची आणि नंतर अजून एक तिसरी आहे. आणि त्यावेळेला लोकांचा जो असलेला उत्साह, जो विश्वास लोकप्रतिनिधी माझा भाऊ शिवाजी पाटील याच्यावर आहे, ते बघून मनाला अतिशय आनंद होतो. बंधू भगिनींनो, जिल्हा परिषदेची निवडणूक, आपला जिल्हा कसा असावा, आपला तालुका कसा असावा, आपली गावं कशी असावी याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे जो उत्तम काम करेल, ज्याच्याकडे या तालुक्याचा विकासाचं विजन आहे, त्यांना साथ द्या हे सांगायला आज मी या ठिकाणी आले. जवळपास 50% महिला मतदार आहेत. आणि या महिला मतदार किंवा आमचे भाऊ सुद्धा विविध पक्ष येतात, तुम्हाला सांगतात आम्हाला मतदान द्या. आम्ही सांगतो की भारतीय जनता पार्टीला निवडून द्या. पण भारतीय जनता पार्टीला का निवडून द्या, त्याची अनेक कारणं आणि उदाहरणं आज आपल्या समोर आहे. माझ्या माय मावल्यांना मला इथं सांगायचंय की मैत्रिणींनो, सगळ्यात आधी आपल्यावर कोणी उपकार केले असतील ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. जर तो मतदानाचा अधिकार दिलाच नसता तर आज तुम्हाला, मला, या ज्या आपल्या उमेदवार उभे आहेत यांना कुणीही विचारलं नसतं. पण त्यांनी त्यावेळेला विचार केला की ही 50% मातृशक्ती ही मुख्य प्रवाहात आली पाहिजे. आणि तेव्हापासनं आपण मतदान करतो. किती सरकार आलं आणि किती गेली, पण या 50% मातृशक्तीसाठी खऱ्या अर्थाने जर काम कोणी केलं ते 2014ला नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की 50% महिला, 50% मातृशक्तीने मला विश्वासाने मत दिलंय. पण आज तिच्याही काही गरजा आहेत. सगळ्यात पहिल्यांदा प्रधानमंत्री म्हणून काम करताना पहिलं काम जर कुठलं केलं असेल तर तुम्हाला आणि मला गावागावात, खेड्याखेड्यामध्ये शौचालय बांधून दिली. कारण आज आमच्या संसाराला हातभार लावणारी अशी ही योजना आहे. आता देवाभाऊ म्हणतात, आता मोदीजी म्हणतात की लाडक्या बहिणीनंतर या बहिणींना मला लखपती दिदी बनवायचंय. अरे कसं बनणार लखपती दिदी? तुम्हाला छोटीसच एक उदाहरण सांगते. एक फोन आहेत का तुमच्याकडे सगळ्यांकडे? एक नंबर सांगते, तो नंबर सेव्ह करा. नंबर आहे 112. कुठला नंबर आहे? कुठला? अगं मागच्या जेवढेच नाही वाटतं कोणी. नंबर कुठला? आणि भावांनो, तुमच्यासाठी पण नंबर आहे तो. कुठे अडलात? कोणी विकृत हरामखोर तुम्हाला त्रास देत असेल, तुम्ही कुठेही असा, कोल्हापूरला असा, सोलापूरला असा, साताऱ्याला असा, पुण्याला असा, ठाण्याला असा, कुठला नंबर डायल करायचा? 112 नंबर डायल केला तर तुम्ही जिथं असाल त्याचं लोकेशन पोलिसांना मिळतं. आणि पुढच्या 5व्या मिनिटाला पोलीस तुमच्या मदतीसाठी येतात. हा नंबर सुद्धा देवा भाऊनी, मैत्रिणींनो, तुमच्या सेफ्टीसाठी, तुमच्या सुरक्षेसाठी केलाय. तर लखपती दिदीचा विषय, प्रधानमंत्री आवास योजना, PM आवास योजना आपण ज्याला म्हणतो, ती दादाच्या नाही, आमच्या ताईच्या नावावर असणार आहे. हे पण परिवर्तन आहे. आणि हे परिवर्तन छोटं नाही आहे, हे मोठं परिवर्तन आहे. अरे आपलंच नाही, आपल्या लेकींची सुद्धा काळजी त्यांच्या देवा मामाने घेतली आहे. आपल्या पोरी हुशार आहे, पैशा अभावी आपण शिकवू शकत नाही. आपल्यालाही वाटतं पोरींनी डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे. पण त्यावेळेला पैसे, आता त्यांच्या देवा मामाने उच्च शिक्षण महिलांचं मोफत केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्या मुली डॉक्टर पण होतील आणि इंजिनियर पण होतील. मैत्रिणींनो, एवढं मोठं काम हे देवाभाऊच्या माध्यमातून झाले. आज देवाभाऊच्या माध्यमातून विविध विकास कामं राज्यात होत आहेत. त्याचबरोबर ती आपला आमदार, आमचा छोटा भाऊ शिवाजी पाटील कामाने कशा पद्धतीने कामं करता येतील याच्याने झपाटलेला असा
मुंबईमध्ये भेटतो, कुठून काय कुठल्या हेडखाली पैसे मिळतात का, चंदगडमध्ये मला काय करता येईल याच्याबद्दल सतत विचार असणारा असा आपला आमदार आहे. तुम्ही विश्वासाने त्याला निवडून दिले आणि तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. देवेंद्रजींचा लाडका आमदार, जे त्यांनी सांगितलं, देवेंद्रजींनी इथे येऊन सांगितलं की शिवाजी, हा देवेंद्र फडणवीस तुझ्यासाठी बेरर चेक आहे, तुला काही कमी पडू देणार नाही. ही फार मोठी गोष्ट आहे माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हे सांगायचंय मला तुम्हाला. 1 वर्षामध्ये 30,000 कोटी प्लस जास्त त्या ठिकाणी निधी आणायचं काम हे शिवाजी पाटलाच्या माध्यमातून झालंय. की रक्षाबंधनचा कार्यक्रम होता, मी त्या कार्यक्रमाला आले होते, हजारो महिला तिथे होत्या आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो जोरदार पाऊस पडत होता, जोरदार पाऊस पडत होता. आणि त्या ठिकाणी पावसामध्ये मला असं वाटलं, अरे म्हटलं शिवाजी एवढी तयारी केली तू, पण आता पाऊस पडतोय, आपल्या ताई काय थांबायच्या नाही. तो म्हटला ताई काळजी करू नका, माझी एकही बहीण इथून जाणार नाही. मी म्हटलं तू काहीतरी सांगतोय, मला म्हणले बघा तुम्ही, आणि खरंच मी सांगते, तुमचं त्याच्यावर असलेलं प्रेम आणि त्याचा तुमच्यावर असलेला विश्वास एक सुद्धा ताई गेली नाही. आणि भर पावसामध्ये आमचा जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता तो झाला आणि खूप सारे आशीर्वाद हे आज शिवाजीच्या मागे. मी तर नेहमी म्हणते, ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला, आणि त्यामुळे ज्याच्या मागे मातृशक्ती राहते तो कधी हरू शकत नाही शिवाजी. आणि मला विश्वास आहे की आज माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मनीषाताई शिवणगेकर, त्याचबरोबरीने सुवर्णाताई कुंभार, सागर मुगेरी, कमल देसाई, आपल्या ज्योतिताई पाटील, झाली त्या सगळ्यांची नावं, आणि शिवाजी तुपारे, हे आपले सगळे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. शिवाजी एकटा नाही, शिवाजीच्या मागे देवाभाऊंची ताकद आहे, शिवाजीच्या मागे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. तसे हे सुद्धा सगळे जे उमेदवार आहेत हे एकटे नाही आहेत, त्यांच्या मागे शिवाजीची ताकद, देवाभाऊची ताकद, संपूर्ण भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. तुमच्या आशीर्वादाने केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे, तुमच्या आशीर्वादाने राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि त्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते देवाभाऊ आहे. बहिणींनो, तुम्हाला कुणी काही सांगेल, आज मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, जोपर्यंत आपला देवा भाऊ आहे तुमची लाडकी बहीण कधीही बंद होणार नाही. फक्त लाडकी बहीणच नाही तर आता चंदगडच्या प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यासाठी महिलांसाठी बचत गटा भवन सुद्धा तयार होणार आहे. नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, राज्यामध्ये देशात केंद्र सरकार भाजप, राज्यामध्ये महायुतीमध्ये भाजप, आणि आता इथे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप निवडून आलं तर निश्चितपणे या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हा मला सुद्धा त्या ठिकाणी विश्वास आहे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला कमळासमोरचं बटन दाबून मोठ्या संख्येने आपल्या या 6 उमेदवारांना, 6 आहेत ना, 2 गटाचे 6 आहेत ना, 6 उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून आणायचे. हात वर ताई, हात वर, एकता की दादा, हात वर. भारत मातेचा जयकार आहे, भारत माता की वंदे वंदे.